Hello students, today's lecture we will discuss about next topic is seed processing and seed storage. Okay, मग आत्तापर्यंत आपण सीड सर्टिफिकेशन हा जो कन्सेप्ट आहे हा बघितला. त्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे सीड प्रोसेसिंग अँड सीड स्टोरेज. मग ॲक्च्युली सीड प्रोसेस कशी आहे किंवा सीडची प्रोड्यूस करण्याची प्रोडक्शन करण्याची काय काय प्रोसेसेस आहेत. ओके, त्यानंतर त्याचं स्टोरेज कसं करायचं आहे, ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ते आपल्याला आता या बघायच्या आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे तर व्हॉट इज मीन बाय सीड प्रोसेसिंग. सीड प्रोसेसिंग means improving the quality of harvested seed including several operations starting from harvesting of seed crop till its marketing. म्हणजेच सीड हार्वेस्ट म्हणजे जे क्रॉप्स असतील, जे मॅच्युअर झालेले क्रॉप्स असतील ते क्रॉप्स काय करणे हार्वेस्ट करून त्यापासून सीड प्रोडक्शन करायचे आणि सीड प्रोसेसिंग ज्या टेक्निक असतील, ज्या मेथड्स असतील, त्या प्रोसेसिंगच्या त्या सगळ्या मेथड करून सीड स्टोरेज करून ते काय करायचे मार्केटिंगसाठी अवेलेबल करायचं आहे. दॅट इज ए सीड प्रोसेसिंग. द नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड प्रोसेसिंग. मग त्याच्या काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. टू इम्प्रूव्ह सीड क्वालिटी थ्रू रिमूव्हल ऑफ अडल्ट्रंट्स, नॉन सीड मटेरियल, ब्रोकन सीड्स. ओके, मग याच्यामध्ये काय करायचे ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट जे आहे त्याच्यामध्ये रिमूव्हल ऑफ अडल्ट्रेशन किंवा जे गुड क्वालिटीचे सीड्स आहेत तेच सीड्स काय करायचे आहेत आपल्याला स्टोअर करायचे. मग नॉन सीड मटेरियल, मग नॉन सीड मटेरियल म्हणजे त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज आलेले असतील. जसं आपण काय करतो फॉर एक्झाम्पल आता नॉन सीड मटेरियल किंवा प्रोसेसिंग ऑफ सीड ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे की ज्यावेळेस आपण काय करतो आहे गहू, ज्वारी, बाजरी हे जे असेल याचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर असं पूर्ण जे खळं आपण त्याला म्हणतो ते झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही काही इम्प्युरिटीज येतात बघा. जे सॉईल पार्टिकल्स असतील, मातीचे खडे आपण त्याला म्हणतो किंवा काड्या जे आपण त्याला म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज ए रॉ मटेरियल. अँड नॉन सीड मटेरियल मीन्स व्हॉट, जे क्रॉप सीड्स असतील, अदर काँग्रेस वगैरे काही त्याचे झाड्स असतील तर त्याचे जे बी त्याच्यामध्ये काय केलं जातं हार्वेस्ट केलं जातं. म्हणजे हे सगळं एकत्र येणं रॉ मटेरियल आणि त्याच्यातून आपल्याला गुड क्वालिटीचे सीड काय करायचे आहेत प्रोड्यूस करायचे आहेत, रिलीज आउट करायचे आहेत. दॅट इज ए सीड प्रोसेसिंग. ओके, ब्रोकन सीड्स म्हणजे जे सीड्स काय झालेले आहेत ब्रेक झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत सेपरेट करायचे आहेत. टू मेंटेन सीड व्हायबिलिटी अँड व्हिगर, मग त्याचे काय करायचे जे गुड क्वालिटीचे सीड्स आपण सेपरेट आउट केलेले आहेत ते सीड्स काय करायचे आहेत आपल्याला त्याचे जर्मिनेशन टेस्ट किंवा जर्मिनेशन व्हायबिलिटी किंवा त्याची डॉर्मंट कंडिशन जी आहे ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला त्याचे स्टोरेज करणं आवश्यक आहे. दॅट इज ए मेंटेन सीड व्हायबिलिटी अँड व्हिगर. टू मेक सीड हँडलिंग इझी, मग कशा प्रकारे आपल्याला इथे हँडल करता येईल किंवा हँडल करण्यासाठी आपल्याला जास्त काय करता येणार नाही तिथं अदर ज्या मटेरियल असेल किंवा अदर जे सिच्युएशन्स असतील मग त्या सिच्युएशन्समध्ये आपल्याला ते नंबर ऑफ सीड्स किंवा ते लॉट ऑफ सीड्स काय करता येतात हँडल करण्यासाठी प्रॉब्लेम येतो. मग ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्याचं स्टोरेज जे आहे ते काय करायचं आहे जसं आपल्याला हँडल करणं इझी जाईल त्याच पोझिशनमध्ये त्या सिच्युएशनमध्ये काय करणं त्याचं स्टोरेज करणं. टू इन्क्रीज रिअल व्हॅल्यू ऑफ सीड, मग ज्या रिअल सीड्स आहेत किंवा जे गुड क्वालिटीची सीड्स आहेत त्यांची व्हरायटी किंवा त्यांची इम्प्रूव्हमेंट अजून केल्यानंतर त्यांची मार्केटिंग कॅपॅसिटी जी असेल किंवा जी बेनिफिशियल कॅपॅसिटी जी असेल ती काय होईल इन्क्रीज होईल. त्यासाठी आपल्याला ते काय करायचं आहे टू इन्क्रीज रिअल व्हॅल्यू म्हणजे त्याची रिअल व्हॅल्यू जी आहे ती काय करायची आपल्याला इन्क्रीज करायची. देन रिअल व्हॅल्यू इज इक्वल टू प्युरिटी पर्सेंट इंटू जर्मिनेशन पर्सेंट डिवायडेड बाय 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे रिअल व्हॅल्यू काउंट करण्यासाठी. म्हणजे प्युरिटी मीन्स वाट जे प्युअर सीड्स आहेत तेच आपण घेणार. त्यानंतर जर्मिनेशन मग ते प्युअर सीड किती जर्मिनेट झाले सपोज 10 सीड आपण घेतले जर्मिनेशनसाठी त्या प्युरिटी सीड्समध्ये, मग 10 सीड्सपैकी
8 to 9 सीड्स म्हणजे 8 ते 10 सीड्स काय झाले जर्मिनेट झाले, म्हणजे तिथं 99% काय झालेलं आहे जर्मिनेशन झालेलं आहे. दॅट इज अ गुड क्वालिटी ऑफ सीड्स फॉर जर्मिनेशन पर्पज. मग तेच सीड्स काय करणार आपण नेक्स्ट जनरेशनसाठी फॉरवर्ड करणार. द नेक्स्ट मेथड्स यूज फॉर सीड प्रोसेसिंग. मग सीड प्रोसेसिंगसाठी काय मेथड्स दिलेले आहेत. दॅट इज ए सीड प्रोसेसिंग किंवा त्यालाच काय म्हटलं तर सीड टेक्निक ऑफ सीड प्रोसेसिंग असं म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये फर्स्ट आहे सीड ड्राईंग. मग सीड ड्राईंग कोणत्या टाईपने आपण करतो. त्यानंतर सीड क्लिनिंग जे आहे, त्यानंतर सीड ग्रेडिंग आहे, सीड पॅकेजिंग आहे आणि सीड लेबलिंग आहे. अशा प्रकारे त्याच्या काय काय मेथड्स आहेत सीड प्रोसेसिंगच्या, ज्या आपल्याला जनरली माहिती आहे. फर्स्ट आहे फर्स्ट सीड ड्राईंग. दिस इज अ फर्स्ट टेक्निक. रिडक्शन इन सीड मॉइश्चर कंटेंट टू अ सेफर लिमिट इज कॉल्ड सीड ड्राईंग. मग सीडमध्ये जे मॉइश्चर कंडिशन आहे किंवा जे मॉइश्चर कंटेंट आहे ते काय करणं रिमूव्ह करणं, दॅट इज ए सीड ड्राईंग. मग ते आपण नॅचरली करतो आहे की आर्टिफिशियली करतो आहे हे जर मॅटर करत नाही, फक्त त्यांना ॲक्च्युअल कन्सेप्ट काय पाहिजे की सीड ड्राईंग. ओके, मग कसा करतो आहे. मग जर आपण नॅचरली जरी केलं तरी ते सीड ड्रायच होणार आहे. आर्टिफिशियली केलं तरी त्याच्यामधले जे मॉइश्चर कंटेंट आहे ते काय होणार रिलीज आउटच होणार आहे. ओके, दॅट इज ए सीड ड्राईंग. मग म्हणजे रिडक्शन इन सीड मॉइश्चर म्हणजे सीडमधलं जे मॉइश्चर कंडिशन असेल ते काय करणं रिडक्शन करणं रिड्यूस करणं, दॅट इज ए सीड ड्राईंग. इट्स ऑब्जेक्टिव्ह इज टू मेंटेन सीड व्हायबिलिटी अँड सीड फिगर फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम ड्युरिंग स्टोरेज. मग त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे सीड ड्राईंगचं की त्या सीडची व्हायबिलिटी जी आहे किंवा डॉर्मिनंट कंडिशन जी आहे ती कंडिशन काय करणं मेंटेन करणं आणि लाँग पिरियडसाठी त्यांची व्हायबिलिटी टाईम जो आहे किंवा सीड डॉर्मन्सी जे आपण त्याला म्हणतो तो पिरियड काय करणं लाँग कंटिन्यू करणं फॉर स्टोरेज पर्पज. ओके, दॅट इज ए सीड ड्राईंग. इफ मॉइश्चर कंटेंट्स आर higher chances of insect pest attack and deteriorate quality of seed due to higher respiratory activities. मग त्या सीडमध्ये जे मॉइश्चर कंटेंट असेल ते जर हाय असतील तर त्याच्या जर हाय कंटेंट असेल मॉइश्चरचं तर काय होतं तिथं डिसीज अटॅक होण्याचं चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे त्याला काय करायचं ड्राईंग करावंच लागतं. ओके, हायर चान्सेस इन्सेक्ट पेस्ट. मग जर जेवढं त्याच्यामध्ये हाय मॉइश्चर असेल तेवढ्या हायर चान्सेस असतील डिसीज अफेक्ट करण्याचे. मग काय असेल इन्सेक्ट अटॅक करेल, पेस्ट अटॅक करेल किंवा अदर काही फंजाय मटेरियल जे असेल ते त्याच्यावरती अटॅक करेल. म्हणून ते होऊ नये म्हणून तिथं काय केलं ते सीड ड्राईंग करावं लागतं. देन मेन टू टाईप्स ऑफ सीड ड्राईंग. मग त्याच्या दोन मेन टाईप सांगितले त्यांनी. फर्स्ट आहे नॅचरल ड्राईंग अँड सेकंड इज आर्टिफिशियल ड्राईंग. मग नॅचरल ड्राईंग जी आहे ती आता इमेजमध्ये आपण बघत आहोत ते काय केलेलं आहे स्प्रेड आउट केलेलं आहे ओपन फील्डमध्ये. ओके, दॅट इज अ नॅचरल ड्राईंग. सीड आर स्प्रेड युनिफॉर्मली ॲट अ नीट ॲट क्लीन प्लेस अँड ड्राय अंडर नॅचरल कंडिशन्स. ओके, दॅट इज अ अंडर सन म्हणजे सन ड्राईंग आपण त्याला म्हणू शकतो. उन्हामध्ये वाळवणं, दॅट इज ए नॅचरल प्रोसेस किंवा नॅचरल ड्राईंग त्याला म्हणतो. मग काय करतो आपण ते स्प्रेड करतो म्हणजे ते पांगून देतो आहे एका स्वच्छ जागेवरती आणि अंडर नॅचरल कंडिशन्स म्हणजे नॅचरलच्या लाईटमध्येच काय करतो आपण त्याला ड्राय करत आहोत. देन आर्टिफिशियल ड्राईंग डिफरंट आर्टिफिशियल ड्रायर्स आर यूज टू ड्राय सीड्स. मग आर्टिफिशियली म्हटल्यानंतर ह्युमन थिंग्सने काय केलेलं आहे किंवा ह्युमन बिंगने काय केले नंबर ऑफ इन्स्टिट्यूट्स असतील इन्स्ट्रुमेंट्स असतील ते काय केलेले आहेत ड्राईंग पर्पजसाठी यूज केलेले आहेत किंवा प्रोड्यूस केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे बॅग ड्रायर आहे, त्यानंतर बॉक्स ड्रायर आहे, बीन ड्रायर आहे, कंटिन्युअस फ्लो टॉवर आहे. ओके, अशा प्रकारे जे सीड ड्राईंग प्रोसेसर्स किंवा सीड ड्राईंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आर्टिफिशियली तयार केलेले आहेत. देन नेक्स्ट सीड क्लिनिंग. मग नेक्स्ट प्रोसेस जी आहे सीड क्लिनिंग. सेपरेशन ऑफ फिजिकल इम्प्युरिटीज और रिमूव्हल ऑफ नॉन सीड मटेरियल फ्रॉम सीड्स, दॅट इज ए वेट क्लिनिंग अँड अ ड्राय क्लिनिंग. मग
लॉट ऑफ सीड्समध्ये काय नंबर ऑफ सीड्स आलेले असतील किंवा इम्प्युरिटीज ऑफ सीड्स आलेले असतील, त्याच्यामध्ये काही रॉ मटेरियल आलं असेल, ते सगळं काय करणं, क्लीन करणं, सॉईल पार्टिकल क्लीन करणं, रॉ मटेरियल प्लांट पार्ट्स जे असतील ते रिमूव्ह करणं, ब्रोकन सीड्स रिमूव्ह करणं, दॅट इज ए सीड क्लिनिंग. ओके. देन सीड ग्रेडिंग, रिमूव्हल ऑफ अंडरसाइज अंडरवेट सीड्स फ्रॉम सीड लॉट. आता सीड ग्रेडिंग जे आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, साईज आणि सीडचं वेट याच्यावर काय करायचं आहे, याच्या बेसवरती सीड ड्राईंग जे आहे, सीड ग्रेडिंग जे आहे म्हणजे त्याचे ग्रेड काय करायचे आहेत आपल्याला फिक्स करायचे आहेत. दॅट इज ए साईजवरून एक ग्रेड करायचं आणि वेटवरनं एक ग्रेड. देन ग्रेडिंग इज डन ऑन द बेसिस. मग कोणत्या बेसिसवरती आपल्याला ते ग्रेडिंग करायचं आहे किंवा केलं जातं. लेंथ, सीडची लेंथ जर चांगली असेल, वेल डेव्हलप झालेली असेल तर त्या लेंथवरून त्याची ग्रेडिंग केलं जातं. विड्थ, त्याची जाडी किंवा सीडची थिकनेस किती आहे, ओके, त्याच्यावरती. त्यानंतर डेन्सिटी ऑफ सीड्स, मग त्या सीडची डेन्सिटी किती आहे याच्यावरती सुद्धा काय केलं जातं, सीडचं ग्रेडिंग केलं जातं. द नेक्स्ट सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट रेफर्स टू एक्सपोजर टू सीड्स. मग सीड जे आहे त्याच्यावरती टेस्टिंग केल्या जातात. मग ते सीड हेल्थसाठी हेल्पफुल आहे का, वेलफेअर आहे का, तरच ते सीड्स काय केलं जातं, मार्केटिंगसाठी अवेलेबल केलं जातं किंवा ह्युमन बिईंगला ते प्रोव्हाइड केलं जातं. सर्टन केमिकल ऑर फिजिकल एजंट्स विच आर एबल टू प्रोटेक्ट देम फ्रॉम पेस्ट आणि प्रोव्हाइड गुड हेल्थ टू द सीड्स. मग जे गुड क्वालिटीचे सीड्स आहेत त्याचं काय करायचं आहे, केमिकली आणि फिजिकली दोन्ही काय करायचं आहे, चेकअप करायचं आहे, टेस्टिंग करायचं आहे. त्यानंतरच ते मार्केटिंगसाठी अवेलेबल करून फॉर कस्टमर पर्पज किंवा कस्टमर डिमांडसाठीच ते काय करायचं आहे, मार्केटिंगसाठी अवेलेबल करून द्यायचं आहे. इन्फेक्टेड सीड्स मे फेल टू जर्मिनेट. म्हणजे इन्फेक्टेड सीड्स असतील, जे ऑलरेडी डिसीज इन्फेक्टेड असतील, ते सीड्स काय केले जातात, रिमूव्ह आउट केले जातात, रिलीज आउट केले जातात, निग्लेक्ट केले जातात. देन इन्फेक्टेड सीड्स लीड टू इंट्रोडक्शन टू पॅथोजन इन टू न्यू एरियाज. मग जे इन्फेक्टेड सीड्स आहेत ते पॅथोजन अटॅक्स असतील किंवा त्याच्यावरती पॅथोजन अटॅक झालेला आहे असे सीड्स काय केले जातात, परत सेपरेट आउट केले जातात. दॅट इज ए सीड ट्रीटमेंट. त्याला काय केलं जातं, निग्लेक्ट केलं जातं सीड लॉटमधून. ओके. देन नेक्स्ट सीड पॅकेजिंग. सीड्स आर पॅकेज इन बॅग्स ऑफ ॲप्रोप्रिएट क्वालिटी अँड साईज. मग सीड काय केले जातात, बॅगमध्ये पॅक केले जातात. ओके, दॅट इज ए पॅकिंग. मग चांगल्या क्वालिटीचे सीड्स काय केले जातात, बॅगमध्ये पॅक केले जातील. चॉईस ऑफ पॅकेजिंग मटेरियल डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ क्रॉप, अमाऊंट ऑफ सीड अँड स्टोरेज कंडिशन्स. मग स्टोरेज मटेरियल असेल किंवा पॅकिंग मटेरियल जे असेल ते मटेरियल कशावरती डिपेंड केलं जातं, कोणतं मटेरियल आपण चॉईस करणार आहोत स्टोरेज करण्यासाठी, पॅकिंग करण्यासाठी, ते सीडच्या लॉटवरनं किंवा सीडची जी कंडिशन असेल त्या सीडच्या कंडिशनवरनं आपण काय करतो, त्याला सिलेक्ट करतो. आता फॉर एक्झाम्पल गहू हे जे सीड्स आहेत किंवा ग्रेन्स आहेत हे काय केलं जातं, बॅगमध्येच पॅक केलं जातं. प्लास्टिक बॅग असेल, ओके, किंवा पॉलिथिन बॅग असेल त्याच्यामध्येच पॅक केले जातात. त्यानंतर बाजरी जी आहे तीसुद्धा काय केलं, पॉलिथिन बॅगमध्येच काय पॅकिंग येते आपल्याला जर्मिनेशनसाठी. त्यानंतर कॉटनचे जे सीड्स असतील तर कॉटनचे सीड्स जे आहे ते काय केलं जातं, एक फायबर बॉक्स असेल त्याच्यामध्ये येतात किंवा पॉलिथिन बॅग आहे त्याच्यामध्ये येतात, पण त्यांची क्वांटिटी जी आहे ती KGमध्ये असते. ओके, लिमिटेड असते. तसं जे ग्रेन्स असतील त्याची क्वांटिटी जी आहे त्या सीड्सपेक्षा जास्त असते. ओके, म्हणजे सीड लॉट कसा आहे किंवा मटेरियल काय आहे त्याच्यावरून, त्याच्या कंडिशनवरून काय केलं जातं आहे, कोणतं पॅकेजिंग मटेरियल आपण यूज करणार आहोत हे फिक्स केलं जातं, डिसाईड केलं जातं. पॅकेजिंग मटेरियल्स आर ऑफ 3 टाईप्स. मग 3 टाईप्स त्याचे पॅकेजिंग मटेरियलचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट मॉइश्चर वेपर रेजिस्टन्स, एक्झाम्पल पॉलिथिन. मग मॉइश्चर आणि वेपर रेजिस्टन्स जर आपल्याला स्टोरेज करायचं तर त्यासाठी आपलं पॉलिथिन बॅग यूज करतो. मॉइश्चर वेपर परमिएबल जर असेल तर क्लोथ पेपर बॅग्स. मॉइश्चर वेपर प्रूफ असेल तर टीन कॅन्स. या प्रकारे काय काय होतं यूज केलं जातं.
The next, seed labeling. All seed bags must carry printed information about. मग ते सीड लेबलिंग जे आहे त्याच्यावरती काय केलं आहे, एक सर्टिफिकेशन किंवा एक टॅग त्याच्यावरती स्टिक केला जातो. मग त्याच्यामध्ये काय सगळी इन्फॉर्मेशन असते. क्रॉप कोणता आहे, व्हरायटी काय आहे, त्यानंतर क्लास ऑफ सीड कोणता आहे, नेम अँड ॲड्रेस ऑफ प्रोड्युसर कोणी केलेला आहे, फिजिकल प्युरिटी किती आहे, जेनेटिक प्युरिटी किती आहे, मॉइश्चर कंटेंट किती पर्सेंटेज आहे, जर्मिनेशन पर्सेंट हे किती पर्सेंटेज आहे, डेट ऑफ जर्मिनेशन, डेट ऑफ टेस्ट अँड नीट कंटेंट किती आहे, ऑलरेडी कंटेंट किती आहे ह्या बॅगमध्ये पॅक केलं, ते सगळं लेबलिंग जे आहे त्या टॅगवरती काय केलेलं आहे, प्रिंटेड केलेलं आहे. ओके, दॅट इज कॉल्ड एज सीड लेबलिंग. देन स्टोरेज ऑफ सीड. नेक्स्ट टॉपिक, स्टोरेज ऑफ सीड. Seed storage is the preservation of seed under control environmental conditions which will prolong the viability of the seed for long periods. म्हणजे लॉंग पिरियडसाठी सीडची व्हायबिलिटी जी आहे ती मेंटेन करणं, डॉर्मंट कंडिशन मेंटेन करणं, दॅट इज ए सीड स्टोरेज. 2 टाईप्स ऑफ सीड स्टोरेज आर यूज फॉर कलेक्शन्स ऑफ जेनेटिक रिसोर्सेस. मग त्याचे 2 टाईप्स त्यांनी सांगितले आहेत. फर्स्ट आहे दोज होल्डिंग बेस कलेक्शन्स अँड दोज होल्डिंग ॲक्टिव्ह कलेक्शन्स. मग त्यामध्ये काय त्याचे फॅक्टर्स असतील सीड स्टोरेजसाठी, काय काय फॅक्टर्स अफेक्ट करतात किंवा कोणते फॅक्टर त्याच्यावरती जास्त अफेक्ट करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटीज, सीड मॉइश्चर कंटेंट, कंटेनर्स अँड डिस्ट्रीब्युशन अरेंजमेंट्स व्हॅरी बिटवीन दिस स्टोअर. मग टेम्परेचर त्याच्यावरती अफेक्ट करेल. त्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटीज जी आहे, इयरमध्ये जी ह्युमिडिटी असेल एन्व्हायरमेंटमधली, ती ह्युमिडिटी त्या सीड्स स्टोरेज मटेरियलवरती अटॅक करते किंवा काय इफेक्ट करते, अफेक्ट करू शकते. मग ते सुद्धा एन्व्हायरमेंटल कंडिशन्स फेवरेबल, ज्या ठिकाणी फेवरेबल कंडिशन असेल त्या स्टोरेज सीडसाठी त्याच ठिकाणी काय केलं तर सीड स्टोरेज केलं जातं. ओके, सीड प्रोसेसिंग अँड सीड स्टोरेज टॉपिक इज फिनिश. थँक्यू.